जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. मित्रांनो, सकाळ झाली आता. माझे डोळे बघून तुम्हाला वाटत असेल की मी आत्ताच उठलोय. तर मी 7:30ला उठलोय. काही 7:30ला उठलेलो. पण मला काय माहिती डोळ्यावरती एवढी झोप आहे की माझे डोळे अजून पण बारीकच दिसतात मला आरशात. तुम्हाला पण बारीकच वाटत असतील. आता मस्त झाडांच्या इथं आलेलो. तर जरा देवाची उपासना वगैरे करतो आणि मग मला 9 आता 9:15 वाजत आले. तर कमीत कमी मला ना 9:30ला आहे ना 9:30 नाही 9:45ला आहे ना 9:30 9:45च्या दरम्यान ना मी प्रवेश करायला घेणार आहे. म्हणून लवकरात लवकर ते पूर्ण होईल आणि मग मी पैसे कमावू शकेन चांगल्या प्रकारे. तर पटापटा उपासना वगैरे करतो मग तुम्हाला भेटतो. 9:45 हे बघू शकता. म्हणजे बघा आता बटन चालू आहे, लाईटीचं पण बटन चालू आहे पण लाईट बंद आहे. म्हणजे मी सकाळपासून म्हणजे किती वाजता बसलो माहिती आहे मी 10:10ला बसलो आणि तेव्हापासून मी आत्तापर्यंत एवढ्या पिशव्या शिवल्या. आणि आता हे शेवटचं म्हणतात नाही का अख्खा बंडल आहे संपत आलेला 70 पिशव्यांचा. आणि हे शेवटचे 16 बाकी होते मला शिवायच्या अशा पिशव्यांमध्ये. आणि तितक्यात लाईट गेली. आता मी चाललो मम्मीला नारळ फोडून द्यायला, जेणेकरून मम्मी त्याची नारळाची चटणी बनवल आणि मी नारळाचं थंड थंड पाणी पिईल. हाय मित्रांनो, पाणी नसतं ते फोडलं नसतं. मिशन सक्सेसफुल. नारळ फोडायचं. तुम्हाला मुबारक. माझं पाणी मला मुबारक. काय काय थंड थंड पाणी नारळाचं. खरंच थंड पाणी आहे. आता त्या पिशव्या सगळं करतो पटापटा. दुपारी मी मस्त की सगळं क्लिअर केलं सगळं. बघायचं तुम्हाला मला दाखवतो. हे ना बघा, हे अख्खा एक गड्डा पूर्ण केला. आता ते 2च बाकी आहेत. ते मी आज करून टाकेन काही पण करून पूर्ण. आणि आता मी आलो किचनमध्ये माझ्यासाठी नाश्ता बनवायला, कारण की मम्मीने तर काही मला नाश्ता दिला नाही. आणि मी बाहेर जाऊन तो वडापाव वगैरे खाणार नाही, कारण की पैसे नाही माझ्याकडे तेवढे. आता आईने घावण्याचं पीठ बनवून ठेवलं आहे. आई बोलली घावणं बनवून खा गप्प. आणि तेच घावणं बनवतोय. घावणं बनवतो मग तुम्हाला भेटतो आणि सांगतो कसं झालं आहे घावणं. इकडे घावणं बघा किती मोठं बनवलं आहे मी. आणि याच्यावरती भरभरून बटर टाकलं आहे. गॅस फास्ट ठेवलं जेणेकरून पटकन होईल. आणि हे एक बनवलं, चांगलं लागतं. ठीक आहे. त्याच्यासोबत खायला आहे ना खोबऱ्याची चटणी जी आहे ना सकाळी बनवलेली ती पटापट ह्याला पण बनवतो, खातो आणि मग तुम्हाला भेटतो. मस्त की बनवला आता खातो. मित्रांनो, जसं तुम्हाला सांगितलेलं की मला त्या ताईंनी 2,000 रुपये दिलेले. माझं काम आवडलं नाही, त्यांनी मला 2,000 रुपये दिले. तर त्या पैशाने मी काल हे टी-शर्ट आणलं, चटणी वगैरे आणलं. तर मला 1,000 रुपये उरलेले. ह्याची मी माझी योगा क्लासची फी भरणार. त्याच्या आधी मी हे देवाजवळ ठेवतो, देवाचा आशीर्वाद घेतो की माझ्याकडे असेच पैसे येत राहू दे, लक्ष्मी काय माझ्याकडे येऊ दे. तर आपण देवाजवळ ठेवूयात आपला पहिला पगार. आता ह्याची मी खायला आणू शकलो, त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय. कारण की पैसे उरलेच नाही माझ्याकडे तेवढे. 1,000 रुपये कपड्याला गेले तर 1,000 रुपये क्लासची फी. तर आता मिठाई जमले नाही, पण ते पिशवीचं काम चालू आहे ना, त्याच्यात तुमचे पैसे येते ना, ते मिठाई आहे नक्कीच. आता झाली आहे जेवायची वेळ, म्हणजे खागडायची वेळ. मस्त दाबून जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो. ते की वाटाण्याची कालवण, होममेड लोणचं, होममेड चटणी, होममेड चपाती, थंड पाणी होममेड, सगळं होममेड आहे. मस्त की आता जेवतो मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो, आता वाजलीत रात्रीचे 10:30. 1 मिनिट थांबा आलो. हां, तर मी मगाशी दुपारी जसं की सांगितलं तुम्हाला, मी हा एक अख्खा स्टॅक पूर्ण करून हा दुसरा स्टॅक घेतला आहे. म्हणजे हा तिसरा स्टॅक आहे, 4 आणलेले ना,
तर 2 संपलेत, हा तिसरा आहे. ह्यातले मी एवढे शिवले. मग मी गेलो क्लासला आणि क्लासवरून आलो. मग मम्मीसाठी जरा एक मम्मीला व्हिडिओ बनवायचा होता ना, आणि मला पण जरा सामान पाहिजे होतं. हे जे ब्लॉग्स आहेत ना, यांना कवर बनवायला सांगितलं मम्मीला. तरी मम्मीच्या व्हिडिओचं काम केलं जरासं. आता हे एवढं बाकी आहे, हे मी आज नाही करणार, हे मी करणार उद्या सकाळी लवकर उठून. हे एवढं करणार. आणि ह्याच्यामध्ये अजून एक आहे बघा, हे एवढं, हे मी उद्या करणार आहे. बस आज मी जास्त काय करणार आहे. आणि क्लासवरून आलो, थकून आलो आहे. हां, तुझा क्लास घेतला पप्पांचा. तर आज मी काही जास्त करणार नाही, कारण की दमाय झाले मला पण. आणि जास्त करून करायचं तरी काय नाही. दिवसाला 150-200 आणि खूप 200 रुपये दिवसाचे खूप झाले. तर तेच पटकन आता ते जरा मोस्ट की ते आहे तेवढं सरळ करतो आणि झोपून घेईन. आता टेबलवर लई पसारा झाला आहे, उद्या हा पसारा पण साफ करायचा आहे. आणि हा मेन माहीत उद्या तर मी कूलर पण साफ करून घेणार आहे पटकन, कारण की हा बघा किती घाण झाला आहे बघा. तुम्ही हे बघा, थांबा दिसत नाही आता ती घाण, पण इथं बघा किती घाण झालं आहे. हा उद्या याला पण साफ करायचं पटापटा. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला, व्लॉगला लाईक करा, चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू, बाय.